पालकमंत्री, नगरविकास खाते, जिल्हाधिकारी, तहसीलदार, पोलीस स्टेशन, मला सांगा, शासनाची केंद्र सरकारची सहमती असताना, केंद्र सरकारची योजना असताना स्वच्छ सर्वेक्षण करा, घरोघर कचरा घ्या, घरोघर घंटागाडी चालू करा. घंटागाडीमध्ये एक दिवस कचरा जर कर्मचाऱ्यांनी जर माझा नाही घेतला तर त्याला लगेच फोन केला जातो, लगेच फोन येतो की बाबा आमच्या घरी कचरा घेतला नाही. या शासनामध्ये इतकं कसं ते निर्लज्जन झोपी गेलेलं शासन असेल की बाबा एवढे 363 नगरपालिकेच्या लोकांचा पगार थांबलेला आहे. हा पगार कशा पद्धतीने तर केला पाहिजे. पगार देता म्हणजे आमच्यावर उपकार नाही आहे. आम्ही मेहनत करतो, आम्ही काम करतो, आम्हाला सुट्टी कसली नाही आहे साहेब, आम्हाला सुट्टी कसली नाही आहे. वर्षामध्ये सार्वजनिक सुट्ट्या किती तर येतात, रविवार सोमवार आहे, पण आम्हाला सुट्टी कधी नाही आहे. माझ्या माता भगिनी संक्रांत असो का दिवाळी असो, ते सातत्याने सर्वांच्या समोर काम करणारे माझे माता भगिनी आणि माझे बंधू भगिनींनो, सर्वांनी आपण सुट्टीसाठी किती तर प्रयत्न केला, परंतु गाव घाण पडते. यांना सुट्टी कशाला पाहिजे? अरे सुट्टी कशाला पाहिजे तर तू कशाला सुट्टी घेतो? तुझ्या मुलाबाळामध्ये राहून तू दिवाळी करतो, तुझ्या बायकोसोबत राहून तू दसरा आपला संक्रांत साजरी करतो. आम्ही काय केले? आम्ही पाप केले? आम्हालाही त्या पद्धतीने सुट्टी हवी आहे, आम्हालाही त्या पद्धतीने पगार हवा आहे. ज्या पद्धतीने शासन घेते त्या पद्धतीने आम्हाला पण शासनाप्रमाणे सुट्ट्या हव्या आहेत. विसरले का तुम्ही? नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना ज्यांनी विसरत असेल तर तो खरंच करोनाने मरेल. जो मंत्री असेल, तंत्री असेल, कोणी का असे ना, त्याला करोना झाला तर त्याला हायफायमध्ये ॲडमिट केलं जाते. आमचे कर्मचारी करोना झाल्यानंतर काय करायचं? साधं संरक्षण विमा नाही साहेब, सर्वांना त्यांनी लागू केले. इव्हन तुम्हाला सांगतो, MSBच्या कर्मचाऱ्यांना 30 लाखाचा विमा लागू केला त्यांनी. पण आम्ही मागणी केली की बाबा माझा कर्मचारी तळागाळातला आहे, माझ्या कर्मचाऱ्यांना विमा पाहिजे. 50 लाखाचा विमा आम्ही मागणी केला, परंतु विचार विनिमय त्याचा झाला नाही. माझा कर्मचारी मेला तर त्याची जोखमदारी कोण घेणार? इथपर्यंत आम्ही सहन करून आम्ही करोनामध्ये काम केले. अशा कर्मचाऱ्यांचा तुम्ही पगार अडवताय? लाजा वाटले पाहिजे तुम्हाला. आमचा पगार वेळेवर द्या. आमचा पगार वेळेवर नाही दिला तर यापुढे या नका, त्याच्यापेक्षा पण तीव्र आंदोलन होईल आणि घाणीचं साम्राज्य वाढेल. आणि मग आरोग्य धोक्यात आलं तर कोरोना यायला वेळ लागणार नाही. आणि कोरोना जर आला तर तुम्ही कोणी वाचणार नाही, लक्षात राहू द्या. यासाठी या ठिकाणी आम्ही नियमानुसार आम्ही सर्व पत्र व्यवहार करून आम्ही या ठिकाणी शासनास आम्ही मागणी केलेली आहे आणि आमचा पगार वेळेवर द्यावा, ह्याच मागणीसाठी आम्ही या ठिकाणी निदर्शने करतोय. कामगार एकजुटीचा, कामगार एकजुटीचा, कामगार एकजुटीचा. अरे कोण म्हणते देत नाही? कोण म्हणते? लाल बावटा श्रमिक कामगार युनियन शाखा अक्कलकोट संलग्न महाराष्ट्र राज्य नगर परिषद कर्मचारी समन्वय समिती यांच्या वतीने महाराष्ट्र राज्यातील सर्व नगर परिषद व नगरपंचायत कर्मचाऱ्यांचे पगार अद्याप न झाल्याने तसेच दिनांक 4/1/2021 या तारखेपर्यंत न मिळाल्यास महाराष्ट्रातील सर्व नगर परिषद व नगरपंचायत सर्व कर्मचारी बेमुदत काम बंद आंदोलन करणार आहेत. त्या अनुषंगाने आंदोलनास अक्कलकोट नगर परिषदमधील सर्व कर्मचारी आंदोलनास पाठिंबा देत दिनांक 5/1/2021 रोजी नगर परिषद कार्यालयासमोर बोंबाबोंब आंदोलन करण्याचे ठरले आहे, अशी माहिती अध्यक्ष धनराज कांबळे यांनी दिली. यावेळी गोविंद पारखे, अमित बनसोडे, संदीप गायकवाड, नारायण पात्रे, मलिक बागवान, महिला प्रमुख वैशाली नन्ना मॅडम, पुष्पाताई शितोळे, शारदाताई मडीखांबे, सीताबाई खवळे, अनुसया कसबे, मोहन पारखे, मुकेश बनसोडे, राजू पाटोळे, गोविंद शितोळे आदी उपस्थित होते. यावेळी मुख्य खडगी साहेब यांना निवेदन देण्यात आला. यावेळी नगरपालिकेचे सर्व कर्मचारी उपस्थित होते.